जुलै आणि सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. ऐन सोयाबीन पीक काढणीच्या वेळेसच पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलेलं आहे. सध्याला सोयाबीन काढलेली आहे आणि शेतकरी आता सोयाबीन विकण्यासाठी बाजारात येत आहेत. तर यावर्षी सोयाबीनचे नेमके काय भाव आहेत, कोणत्या सोयाबीनला जास्त भाव आहे, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये किती रुपयांनी ही भाववाढ झालेली आहे, हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकऱ्यांनी आता सुरुवातच केलेली आहे माल आणायची. मराठवाड्यात जवळपास 50 ते 60 हजार गोण्यांची मार्केटमध्ये आवक आहे. जो पावसाने जो खराब झाला मध्यंतरी माल तो 3000 ते 3700 पर्यंत विकत आहे आणि बऱ्यापैकी जो चांगला माल आहे तो 3700 ते 4400 रुपये बाजारात विक्री होत आहे. आणि गव्हर्नमेंटची MSP जर विचार केला तर यावर्षी जी गव्हर्नमेंटची MSP आहे ती 4892 रुपये, मागच्या वर्षी हीच 4600 रुपये ती 292 रुपयाची वाढ केलेली आहे MSP. चांगला माल जर आला तर 4500 ते 5000 रुपये विक्री होण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी सोयाबीनची जी MSP होती ती 4600 रुपये होती. यावर्षी सरकारने 292 रुपयाची याच्यात वाढ करून 4892 रुपये MSP केलेली आहे. सध्याचे जर विचार केला तर माल थोडासा आवक कमी आहे. आवक जर वाढली तर भाव कमी पण होऊ शकतात, परंतु गव्हर्नमेंटनी जे आहे ते DDR ऑफिसला सूचना दिलेल्या आहे का MSPच्या खाली जर कोणी खरेदी केला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. ते जर पाहिलं आणि त्याची अंमलबजावणी जर झाली तर भाव वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी सोयाबीनचे भाव हे वाढलेले आहेत, असं व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.